नाशिकमध्ये गाडीच्या काचा फोडून मोबाईल चोरी करणाऱ्या सराईत चोरट्याला आडगाव पोलिसांच्या गुन्हे शोध पथकानं मोठी कारवाई करत ताब्यात घेतले। आडगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये घडलेल्या या गुन्ह्यात फिर्यादी तुषार जनार्दन पवार यांनी दिलेल्या माहितीनुसार 11 एप्रिल 2026 रोजी स्वामीनारायण मंदिर परिसरात त्यांनी आपली हुंडाई कार पार्क करून दर्शनासाठी गेले होते। दर्शन करून परत आल्यानंतर त्यांच्या वाहनाची मागील काच फोडून अज्ञात इसमानं मोबाईल आणि रोकड चोरी करून नेल्याचं निष्पन्न झालंय। या प्रकरणाचा तपास सुरू असताना 6 जून 2026 रोजी पोलिसांना गुप्त माहिती मिळाली की एक संशयित इसम तपोवन परिसरात चोरीचा मोबाईल विक्रीसाठी येणार आहे। या माहितीच्या आधारे आडगाव पोलिसांच्या मदतीने सापळा रचत संशयित इसमाला ताब्यात घेण्यात आलेला आहे। त्याची चौकशी केली असता त्याने आपलं नाव कार्तिक अशोक नाडर असं सांगितलंय। त्याच्या झडतीमध्ये आडगाव पोलीस ठाण्यातील गुन्ह्यात चोरी गेलेला मोबाईल तसेच आणखी 7 मोबाईल असा एकूण 8 मोबाईल व सुमारे 1,05,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे। ही संपूर्ण सदरची कारवाई आडगाव पोलिसांच्या गुन्हे शोध पथकानं शिताफीनं पार पाडलेली आहे। या यशस्वी कामगिरीबद्दल पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, पोलीस उपायुक्त गुन्हे शाखा किरण कुमार चव्हाण, पोलीस उपायुक्त परिमंडळ 2च्या मोनिका राऊत, सहाय्यक पोलीस आयुक्त संदीप मिटके, पंचवटी विभागाचे शेखर देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आलेली आहे। तर यामध्ये वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय पिसे, पोलीस निरीक्षक शिवाजी अहिरे, सहाय्यक पोलीस निरीक्षक निखिल बोंडे, पोलीस उपनिरीक्षक विकास पंचमुख, पोलीस हवालदार मनोज परदेशी, दादासाहेब वाघ, इम्रान शेख, पोलीस हवालदार संजय राजुळे, निलेश काटकर, शिवाजी आव्हाड, अक्षय गोसावी, सुरेश खालकर, दीपक भुजबळ, प्रीतम बोराटे, कुणाल राऊत, रवींद्र लिलके, सुमित शिंदे, शक्ती पेंढारकर, मनोज मोरे, महिला पोलीस हवालदार वैशाली बच्छाव यांनी ही कारवाई केली आहे। दिनांक 16/4/2026 रोजी स्वामीनारायण मंदिर या ठिकाणी भाविक दर्शनाला आले होते। दर्शन करून परत ते त्यांच्या गाडीपाशी गेले तर त्यावेळेस त्यांना असं निदर्शनास आलं की त्यांच्या गाडीची काच फुटलेली आहे आणि त्या गाडीतून त्यांचा मोबाईल आणि पैसे गेलेले आहेत। त्यांनी आडगाव पोलीस स्टेशन या ठिकाणी येऊन फिर्याद दिली, त्याप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला। गुन्हा दाखल करण्यात आल्यानंतर माननीय पोलीस आयुक्त सर, माननीय परिमंडळ 1चे पोलीस उपायुक्त मॅडम आणि सहाय्यक पोलीस आयुक्त यांच्या मार्गदर्शनाखाली आमचे गुन्हे शोध पथकाचे अधिकारी आणि अंमलदार यांनी संशयित आरोपीचा ताबा घेतला। त्या संशयित आरोपीचा नाव कार्तिक अशोक नाडार असं असून त्याच्या ताब्यातून एक मोबाईल हस्तगत करण्यात आलेला आहे। तसेच इतर 7 मोबाईलही ते हस्तगत करण्यात आलेले आहेत आणि इतर 7 मोबाईल जे आहेत ते वेगवेगळ्या गुन्ह्यातील असण्याची शक्यता आहे। त्याबाबत अधिक तपास सुरू आहे।